शिंदेने खूप चांगली बॅटिंग केली होती. 3 लगातार षटकार लागून मॅचला कमबॅक करून दिलं होतं. आणि त्यानंतर निखिल मडवीचे अफलातून खेळी पाहायला मिळाले. आणि अगदी 10 चेंडू ठेवून 7 गडी राखून हा सामना जिंकला आणि जुईनगर संघाला पराभूत केलं. जयस्मृती दाभाडे टीमचा विचार केला तर पहिल्याच मॅच मध्ये शिरवणे टीमला पराभूत केलं. चला गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरला जातोय भावेश कोळी. या टीमचा एक लीडिंग खेळाडू आहे आणि मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगली त्याच्या माध्यमातून कामगिरी राहिली होती. आमचे परम मित्र आपण जर पाहिलं तर GTC ज्यांच्या खांद्यावर गेली अनेक वर्ष चला मॅचला होते सुरुवात. पहिले षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते भावेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. राहुल शेट्टी रन मशीन म्हणून म्हटलं जातं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर आहे. NMPL चे 3 हंगाम ज्याने गाजवल्या आणि अगदी खोड्याने धावा त्याच्या बॅट मधून सातत्याने पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील चमकदारी कामगिरी राहिली. पुढच्या मॅच मध्ये अपयशी राहिला होता, पण या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करेल अशी आशा करत असताना घनसुरी टीम. चला अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कल मध्ये पाहिजे. कमीत कमी 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कल मध्ये ठेवावे लागतील. या सगळ्या संघांना ही सूचना असेल की तुमचे 2 खेळाडू हे रिंगणाच्या आतमध्ये राहतील. म्हणून आता जर पाहिलं तर शॉर्ट कव्हर असेल, शॉर्ट मिड विकेट असेल, असे हे 2 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. गुरुनाथ पाटील यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या साह्याने या मॅचला होती सुरुवात. एक या धावसंख्येने अकाउंट ओपन होतंय टीम घणसोलीचं. 4 ओव्हरची मॅच आहे. पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. चांगला खेळ. इथे चांगला बॉल पडल्यानंतर बॉल स्किड झाला. खूप चांगल्या लाईन अँड लेंथने चेंडू पिचिंग पाहायला मिळाली. लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागतं. कारण की बॉल जास्त स्विंग होत नाही, स्पिन होत नाही. त्यामुळेच लाईन अँड लेंथवर तुम्हाला काम करावं लागेल. त्याच दरम्यान खूप चांगला बॉल पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. थोडासा स्ट्रगल सुरू आहे राहुल शेट्टी. पण हा खेळाडू ज्यावेळेस सेट होतो ना त्यावेळेस अगदी घातक आहे. पुन्हा एकदा ओपनिंग पेअर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. राहुल शेट्टी आणि स्वप्नील शिंदे. भावेश कोहलीचं मी कौतुक करीन. यंगस्टर खेळाडू आहे आणि काय क्रिकेट खेळ आहे. अनेक स्पर्धेमध्ये अगदी महत्वाची भूमिका असते. गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना नको टप्प्याचा बॉल हवेत चेंडू लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली झेल. रिले कॅच पाहायला मिळते. ट्रॅफिक आणि मंदारच्या माध्यमातून व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. GTC च्या माध्यमातून काय कॅमेरा वर्क केलाय आणि आमचा विजन थोडासा ब्लॉक झाला. येते बाहेर.
हॅलो. तर एक गडी बाद, 2 धावा धावफलकावर लागलेत. राहुल शेट्टी खूप चांगला झेल पकडला तौफिक आणि मंदारच्या माध्यमातून. रिले कॅच पाहायला मिळाली. आज पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळेच सामने थोडेसे उशिरा सुरू झाले. आणि आता जर पाहिलं तर तिसरा सामना सुरू आहे. आणखी आयोजन करत असताना पाऊस असताना मात्र सगळ्याच गोष्टी इतक्या इझिली होत नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. पण त्या मानाने फास्ट क्रिकेट सुरू आहे. त्यापुढील मॅच साठी देखील मी हे ओव्हर संपल्यानंतर अनाउन्समेंट करणार आहे. लगेचच दोन्ही टीम टॉस साठी येतील. तर निखिल मडवी फलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या मॅच मध्ये 37 धावांची एक झुंजावत खेळ केली आणि आपल्या टीमला पहिला सामना जिंकून दिलाय. पण कौतुक करेन गोलंदाज भावेश कोळीचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. यावेळेस फटका पाहू शकाल, अगदी एका पायावर राहून हा स्ट्रोक लगावला. काय स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. निखिल सूर्यकांत मडवीच्या बॅट मधून आलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, एका पायाला अगदी हवेमध्ये ठेवलं होतं. अनेक वेळा एक हात सोडून षटकार आपण पाहतोय, पण हा स्ट्रोक आपण पाहू शकाल, एक आगळा वेगळा स्ट्रोक लगावला जातोय निखिल मडवीच्या बॅट मधून. षटकार. यावेळी देखील हवेत चेंडू आसमानी टोला, अंपायर 6 रन्स बोला, षटकार. व्हॉट अ शॉट, लवली स्ट्रोक मिस्टर निखिल सूर्यकांत मडवी. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या डावखुऱ्या फलंदाजाच्या यादीमधला अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. सुपर स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 षटकार, टीमची धावसंख्या 14. 14 धावा फलकावर लागलेत आमच्या बरोबर स्कोरच्या भूमिकेत. स्वप्नील कुर्ले आपण पाहू शकाल, एक चांगले स्कोरर आहेत. नेहमीच आम्ही रावाड्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, पण या स्पर्धेमध्ये देखील स्पर्धेसाठी सहकार्य करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा बिन एक गडी बाद. निखिल मडवीचे 2 षटकार. नक्कीच मॅच मध्ये चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण की जयस्मृती राबाडा संघ हा एक यंगस्टरचा संघ आहे आणि खूप कसून सराव या टीमचा मी सातत्याने पाहिलाय. शुभम पाटील वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर आहे. षटक क्रमांक 2. स्वप्नील शिंदे आज बरसलाय. ज्याप्रमाणे पाऊस आज कोसळलाय, त्याप्रमाणे स्वप्नील शिंदेने देखील आपला धमाका दाखवलाय. चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुपर स्ट्रोक स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून पहिला धमाका. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 4 ओव्हरची मॅच आहे. धुवाधार बॅटिंग सुरू आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला प्रयत्न केला जातोय. प्रयत्न पण पाहू शकाल, खूप चांगले एफर्ट्स. कौतुक करावं लागेल भावेश कोळीसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपल्या टीम साठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. लाजबाब क्षेत्ररक्षण. एक एक धाव फार महत्वाची. बघा, षटकारा बाहेर चेंडू जाईल असं वाटलं होतं, पण स्वतःला स्ट्रेच केलं आणि योग्य वेळी उडी मारली आणि चेंडू अडवला. 2 धावा जरूर मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 सुरू असताना स्वप्नील शिंदे स्ट्राईक एंडवर. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेतली जाते, दुसरी धाव देखील तितक्याच आरामात सहजरित्या. रोहन जरा दबक्या पावलाने मात्र बॉल पर्यंत पोहोचलाय. 2 धावांना टीमची धावसंख्या 24. 24 या आकड्यावर धावसंख्येला आकार येत असताना चांगली धावसंख्या उभारली. 24 की 26 आहे. 24 धावा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. या खाली क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल शुभच्या माध्यमातून
आणि शुभ ची इथे संकेत असेल टीम राबाडेसाठी. स्वप्नील शिंदे जो सेट झाला होता तो आक्रमक ठरत होता, तो फलंदाज बाद होत असताना स्वप्नील शिंदे परतला, आपल्या टीमसाठी योगदान देत असताना परतलाय. 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना राहुल शेट्टी लवकर बाद झाला, स्वस्तात परतला, पण स्वप्नील शिंदेने अप्रतिम बॅटिंग केली. 10 धावांचं योगदान करून तो परतलाय. निखिल मडवी 12 या आकड्यावर खेळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टीम घणसोलीला उभं करण्यामध्ये, टीम घणसोलीच्या जडणघडणीमध्ये, टीम घणसोलीच्या प्रत्येक क्रिकेटच्या योगदानामध्ये या खेळाडूचं भरपूर योगदान आहे. कारण की या खेळाडूने तळागाळाच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिलं. घणसोली 11 घणसोली टीम सारख्या मोठ्या टीम मध्ये संधी दिली आणि आज अनेक असे खेळाडू आहेत जे मैदान गाजवतात. एक लेजंड क्रिकेटर आहे, गेली 24-25 वर्ष ज्याने घणसोलीची कमान सांभाळली, विशाल तुकाराम मडवी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल टॉप एज लागला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. अगदी घणसोली 11 घणसोलीची सुरुवात झाली त्यावेळेस अज ओपनर म्हणून बैराम मडवी विशाल मडवी ही संताजी धनाजीची जोडी सगळ्यांच्याच डोकेदुखी होती. अगदी MRI बॉलच्या क्रिकेटमध्ये ज्यावेळेस सिंगल डबलचा क्रिकेट चालायचा त्यावेळेस हे अगदी चोरट्या धावा आणि ते स्ट्राईक रेट आणि स्कोरबोर्ड वाढवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका असायची. पण त्यानंतर फॉर्मॅट बदललं, क्रिकेट बदललं, तरी देखील विशाल मडवी आज देखील त्याच तरबेजाने क्रिकेट खेळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. या षटकामध्ये धावा आल्यात 11, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14, 2 गडी बाद 25 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया या 12 बॉल मध्ये किती धावा केल्या जातील. बाबा केदारनाथ चषक, बाबा केदारनाथची आठवण प्रत्येकाला येते, कारण की प्रत्येकाची इच्छा असते की बाबा केदारनाथला एकदा ते जावं. आणि या राकेश प्रतिष्ठानचे सर्व मंडळी आपण स्क्रीनवर पाहू शकाल, त्यांचे फोटोज आपण पाहिले. निलेश पाटील हे प्रमुख आहेत आणि सगळ्यांनीच या बाबा केदारनाथ चषकाचं आयोजन केले. MS11 व राकेश प्रतिष्ठान गोठिवली यांच्या माध्यमातून हे सर्व मेंबर्स आपण पाहू शकाल. चला पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभ आलाय, ज्याच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला गेला होता. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकीकडे निखिल मडवी जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे, त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. 25 जवळ 2 गडी बाद. पहिलाच फुलर लेनचा चेंडू भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहे शुभम पाटील. खूप चांगला झेल, एक ज्युसी फुलटॉसला कन्वर्ट करू शकला नाही. निखिल मडवी परतला आणि मोठा धक्का लागतोय टीम घणसोलीला. फलंदाज बाद. आपण पाहू शकाल अगदी ज्युसी फुलटॉस वर बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये राहुल शेट्टी याच चेंडूवर बाद झाला होता. या मॅच मध्ये निखिल मडवी एक संधी आली होती, त्याचं सोनं करता आलं नाही. फलंदाज बाद. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 25. नवीन फलंदाज शरद कुंढाळकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. निखिलने आपल्या टीमसाठी 12 धावांचं योगदान दिलं. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 या आकड्यावर. पावसाच्या सरीवर सरी बरसत असताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. MS11 आणि राकेश प्रतिष्ठान ही 2 नावं जर पाहिली तर MS11 आमचे परम मित्र आणि एक चांगला कलाकार. मांडवाचे बघायला चालले काय बेगरी हे नाटक ज्या वेळेस आलं होतं त्यावेळेस मिलिंद म्हात्रे हे नाव चर्चेत आलं होतं आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मिलिंद म्हात्रे यांचा एक महत्वाची भूमिका होती आणि त्यांच्या नावाने MS11 हा संघ उभारला गेला आणि MS11 अनेक वर्ष पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र आमचे परम मित्र, माझा वर्गमित्र राकेश पाटील यांच्या निधनानंतर मात्र या टीमचं नाव राकेश प्रतिष्ठान ठेवण्यात आलं. या दोघांनाही या स्पर्धेच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली.
शरद कुंडाळकर पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची एज लागली. चेंडू जातोय थोडमॅन रिझन मध्ये सिंगल मिळते. षटक क्रमांक दुसरं तिसरं सुरू असताना शुभ चांगली गोलंदाजी करतोय. 26 धावा दाखल करायला लागलेत. 2 चेंडू मध्ये एक गडी बाद केले, एक धाव खर्च केले. 50 पर्यंत मजल मारावी लागेल टीम घणसोलीला. घणसोली 11 घणसोली. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. अपस्टंबर मारा ठेवला गेलाय. शुभचं चांगले षटक 3 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केली. असं वाटलं होतं की स्कोर मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, पण चांगलं कमबॅक जयस्मृती टीमचं. यावेळेस आडवा बॅटने शरद कुंडाळकरच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला. मिड विकेट बाउंड्री लाईनला चिरून फाडून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अको टप्प्याच्या बॉलला पुल केलाय आणि पुल पॉवरफुल पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 32 32 आकड्यावर 32 धावा दाखल करावं लागले. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फटकाय हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. रोहन खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 3 धावा. काय क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल रोहनचं, कौतुक करावं लागेल भावेश कोळीचं. जवळजवळ या मॅच मध्ये आतापर्यंत फिल्डिंग मध्ये 6 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या 35 35 आकड्यावर. विशाल मडवी षटंपूल करण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रेझर मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36. 12ची सरासरी राखली गेली. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल आणि किती धावा केल्या जाईल याकडे लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय गावदेवी ऐरोली कोलीवाडा माफ करा वर्सेस मंगलस्मृती सारसोळे. मंगलस्मृती सारसोळे टीमचा कॅप्टन वर्सेस ऐरोली कोलीवाडा. प्लीज या टॉस साठी. सूर्यकांत मडवी बाला, त्याचबरोबर विराज तांडेल, गणेश मडवी प्लीज टॉस साठी या. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर रोहन मात्रे येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये काय लांब लचक षटकार लगवला. या मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागेल. काय विशाल मडवी स्ट्राईक वर आहे. षटक क्रमांक अखेरचं 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अकोटाप्याचा बॉल पुल केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. येथे चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. कॅप्टन कोल विशाल मडवीच्या बॅट मधून आलाय. पहिला चौकार. 4 धावा. धावा कराव्या लागतील. धावांची आवश्यकता असेल. 50 प्लस धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा दाखल करावं लागेल. षटक क्रमांक अखेरचं 4 ओव्हरची मॅच आहे. 40 धावा. 40 झाले ना. येथे टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. गती थोडीशी कमी केली. लाईन अँड लेंथ वर चांगलं नियंत्रण ठेवलं गेले. रोहन मात्रे एक डावखुरा गोलंदाज आहे. कटर बॉलर आहे. पण या खेळपट्टीवर बॉल कट होण्याचा कठीण आहे कारण की पाऊस पडतोय. टप्प्याचा पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातो. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाईल की काय. खूप चांगला थ्रो, खूप चांगला फिल्डिंग. भावेश कोळीचं कौतुक करेन. आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. शेवटचे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका 50 पर्यंत पोहोचवेल. 50 या आकड्यापर्यंत पोहोचवेल. थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाते. षटक क्रमांक अखेरचा 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विशाल मडवी स्ट्राईक वर पाहायला मिळतोय.
फुलपटापाचा चेंडू आहे, कव्हर रिजन मध्ये फॉर्मलिंग होते, एकच धाव मिळेल. एका धावानं टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शरद कोंडाळकरच्या बॅट मधून षटकार आम्ही पाहिलाय. आणखीन एक षटकार अपेक्षित असेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर 3 गडी बाद 43. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल तो दरम्यान एकच धाव मिळते. खूप चांगले षटक, खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहन म्हात्रेचं. पहिल्या बॉलवर चौकार आला तरी देखील बाकीच्या 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 8 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल पाहू शकाल. धावा. अको टप्प्याचा बॉल भिरकावला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच होईल, ड्रॉप. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, तिसरी देखील होईल की काय? 3 धावा होतील, चौथी देखील होईल की काय? चौथी धाव देखील कंप्लीट होईल. 4 धावा मिळतील, चौकार मिळेल. 4 धावा कंप्लीट होत असताना अखेरच्या बॉलवर चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावर. 49 धावांचं टार्गेट, जे टार्गेट पहिल्या मॅच मध्ये रबाडा टीमने चेस केलं होतं, पण ते 5 ओव्हर मध्ये होतं. आता 4 ओव्हर मध्ये या 49 धावा चेस करायच्या आहे. चला, ऐरोली कोलीवाडा आणि मंगलस्मृती सारसोळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या.
त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे राबाडे टीम साठी. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कॅप्टन अमित पाटील. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर आमच्या दिशेने वळलेत आणि व्हाईट बॉलची सुरुवात मागच्या इनिंग मध्ये पाहिली. या इनिंग मध्ये देखील व्हाईट बॉलचा इशारा. भावेश कोळी, शुभम पाटील, अमित भरत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने रिलीज केला. ऑप्स्टंबर मारा ठेवला गेलाय. पडल्यानंतर स्किड झालाय. थेट विशाल मडवीच्या हातामध्ये विसावतोय. पहिला बॉल डॉट येतोय. नागपूर टप्प्याचा बॉल येथे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अमित काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट +1 12च्या रन रेटने ह्या धावा करायचे, त्यामुळेच व्हाईट बॉल या गोष्टीवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. मागच्या इनिंग मध्ये फार कमी वेळा आपण व्हाईट बॉल हाताळले गेले. यावेळी साडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुल शेट्टे. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये सिंगल कंप्लीट केली गेली. एका धावाने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपले. 4 धावा धावफलकावर लागलेत. 49 धावांचं टार्गेट आहे. भावेश कोळी हे विकेट फार इम्पॉर्टंट असेल. हा खेळाडू फार इम्पॉर्टंट असेल. यावेळेस खूप चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा लाईन इन लेंथ अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. पडल्यानंतर राईज झाला, सरप्राईज झाला आणि चकून गेलाय बॅट्समनला. डॉट बॉलची सांगता होतीये. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते. बॅटची एज. चेंडू जातोय थर्ड मॅन फ्लाय स्लिप मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या तर प्रेशर येईल आणि प्रेशर मध्ये यावेळी देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. सिंगल मिळते. मग तिन्ही अंपायर आहेत. गुरुनाथ पाटील असेल, उदय तांडेल सर असेल, महेंद्र पाटील सर असेल. प्रत्येक गोष्टीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि प्रोफेशनल. स्कोर बोर्ड जर पाहिलं तर 6 या आकड्यावर. 6 धावा. शेवटचा बॉल. यावेळेस शेवटच्या बॉलवर जी सरासरी पाहिजे होती 12ची ही सरासरी राखली आहे आणि शेवटच्या बॉलवर भावेश कोळीच्या बॅट मधून आलाय एक आवेशमय षटकार. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागलीत. जी 12ची सरासरी राखायची. 5 बॉल अप्रतिम हाताळले, पण शेवटचा बॉल कुठेतरी शॉट पाहायला मिळाला आता आणि शॉर्ट बॉलवर अप्रतिम शॉट लगवला भावेश कोळीने. सुपर बॅटिंग. 12 धावा. जर घनसोलीचा विचार केला तर पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. चला नारायण म्हात्रे मैदानामध्ये आले त्याचा अर्थ जेवणाची व्यवस्था त्याची पूर्तता होईल. अगदी पावसामध्ये नाश्ता जेवण या आयोजनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी नारायण म्हात्रे यांची देखील महत्वाची भूमिका आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय विनीत पाटील. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस लाजवाब स्ट्रोक. काय स्ट्रोक लगवलाय राव. जस्ट लुकिंग लाईक वाव. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. शॉर्ट बॉलला स्क्वेअर कट केलाय, फेकून दिलाय थ्रू द कव्हर. सीमारेषे पलीकडे विनीत पाटीलच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण. शुभम पाटीलचा धमाका षटकार. दाभाडे गावचा एक रायझिंग सुपर डुपर खेळाडू आहेत. हे शिवा आणि नारायण म्हात्रे यांचा देखील आभार मानतोय. भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. अगदी देव माणूस आहे आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. आमचे मित्र आहेत. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद दिली गेली विनीत पाटीलला. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. स्किट झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये.
आता 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉल मध्ये करायचे 30 धावा. 16 चेंडू 30 धावा. 16 चेंडू 30 धावा. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेन पाहायला मिळते. कमबॅक केलाय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम षटक हाताळले होते 2 विनीत पाटीलने. या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार लगवल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. वन फॉर द ओव्हरची ताकीद दिल्यानंतर अतिरिक्त बाउन्सर चेंडू म्हणजेच येथे घातक ठरेल. नो बॉलचा इशारा थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे, पण खूप चांगली अंपायरिंग. ब्रेहिटचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत कळवतील. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 29 धावांची आवश्यकता. यावेळेस डॉट बॉलची सांगता होती. आता समीकरण जर पाहिलं 14 बॉल 29 धावा. त्यावेळी देखील चांगली गोलंदाजी. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. विनीत पाटीलचं मी कौतुक करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, लाईन अँड लेंथ खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पाहायला मिळाला. आणि घणसोली टीमचा एक यंगस्टर खेळाडू आहे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी विनीत पाटीलने केली. शेवटचा बॉल 13 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट. शुभम पाटील जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत राबाडे गावचा या मॅच वर ताबा आहे. काय स्ट्रोक लगावला जातोय. अगदी स्लॉट मध्ये पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. प्रत्येक गोलंदाजाने शेवटच्या 22 धावांची आवश्यकता. माफ करा, प्रत्येक गोलंदाजाने शेवटच्या बॉलवर षटकार खाल्लाय. मागच्या षटकामध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं. 5 चांगले चेंडू हाताळले, शेवटच्या बॉलवर चूक केली. आता देखील विनीतने तेच केलं. 5 पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर 4 चांगले चेंडू हाताळले, पण 6व्या बॉलवर षटकार लगवला गेला. बारा बॉल 22 धावांची आवश्यकता. ते 11 वर येऊन पोहोचले आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज स्वप्नील शिंदे आलाय. पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. 1G मध्ये जात असताना घोषित क्षेत्र आहे. एक धाव मिळेल घोषित क्षेत्रामध्ये. 11 बॉल 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. भावेश कोळी, शुभम पाटील हे 2 खेळाडू राबाडे टीमचे होप आहेत. चांगला खेळ सुरू आहे. स्वप्नील शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. 20 टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 20 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवर डिक्लेअर पाहायला मिळाल्या. आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये करायचे 20. प्रत्येक बॉलवर 2 धावा. एक डॉट बॉल, एक धाव फार इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, कमबॅक केलाय. 3 बॉल मध्ये 3 सिंगल पाहायला मिळाल्या. चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना आता 9 बॉलचा खेळ बाकी. 9 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. बघा, घणसोली 11 घणसोली टीमला हा सामना जिंकायचा तर या 2 खेळाडूपैकी एक खेळाडूला बाद करावा लागेल.
इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. सुरेख चेंडू. डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल राबाडे टीमला. डॉट बॉल इथे फलंदाजाला टेन्शन मध्ये आणेल. आता 8 बॉल 19 धावांची आवश्यकता. काय कमबॅक, काय पलटवार केलाय. बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. राहुल शेट्टे एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. काय षटक. आतापर्यंत स्वप्नील शिंदेने 5 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केले. पण जो शेवटचा बॉल आहे ना, मागच्या 2 षटकामध्ये कुठेतरी घणसोली टीम साठी घातक ठरलाय. आता हा शेवटचा बॉल कशा पद्धतीने ठरेल याकडे लक्ष असेल. यावेळी शेवटचा बॉल आलाय. डॉट. स्वप्नील शिंदेचं अप्रतिम षटक. इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता होती. 22 धावांची आवश्यकता होती. फक्त 4 धावा खर्च केल्या. आता मात्र समीकरण आलाय 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे या 6 बॉल मध्ये 3 षटकार लगवाव्या लागतील जयेश स्मृती राबाडे टीमला. चांगला खेळ सुरू आहे. अप्रतिम असा सामना पाहायला मिळतोय. 6 बॉल 18 धावा. 3 षटकार लगवावे लागतील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शरद कोंढाळकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अखेरचं षटक. अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. पण शुभम पाटील चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. एक षटकार भावेशच्या बॅट मधून आलाय. पहिला बॉल सबमरीन राहिलाय. पहिला बॉल डॉट आलाय. आता 5 मध्ये 18 करायचे आहेत. घणसोली 11 घणसोली टीम विशाल मडवीच्या नेतृत्वाखाली चाललेला हा संघ समकदरी कामगिरी करत असताना आता 5 बॉल मध्ये 3 षटकार मारावे लागतील. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. त्यावेळेस फटका चांगला अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. लॉंग ऑफला क्लिअर करून आला. शुभम पाटीलच्या बॅट मधून आलाय. या मॅचला कलाटणी आणणारा षटकार. बॉल इनटू द आर्क. बॉल आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट. सुपर बॅटिंग. आता समीकरण आले 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 4 12 12 4 असं समीकरण सग इक्वेशन. घणसोली वर्सेस राबाडे असा सामना. सुपर बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होते. या सिंगल मिळते 22च्या स्वरूपात. आता 3 मध्ये 11 करायचे. राबाडे टीम घणसोली 11 घणसोली हे 2 संघ नगरसेवक चषक ही स्पर्धा खेळत असताना 2 गाव 1 अशा फॉर्मॅट मध्ये पुढच्या सत्रावर खेळणार आहेत. पण आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये कुरघोड्या करत असताना 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली लाईन. अप्रतिम चेंडू. आता 2 बॉल 11 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली जाते. बीएस बॉयच्या अगेन्स्टचा सामना आम्हाला आठवतोय. भावेश कोळी बॅटिंग करत असताना आणि 2 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार त्यांनी लगवले होते. आता तोच सामना आठवावा लागेल. भावेश कोळी 2 बॉल 11. आडव्या बॅटने फटका मात्र सिंगल देऊन जाईल. सिंगल मध्ये तुम्ही सामना जिंकणार नाहीत. आता 1 बॉल 10 धावा. लफडा चषक स्पर्धा जर कोणी पाहिली असेल ना, मला